बाबांचं वय काय बाबा तुमचं? 60-65 म्हणून टाळ्या वाजवा जरा. ही ताकद वारकरी संप्रदायाची. आणि तुम्हाला येऊन बसा उगाच म्हणत नाही आम्ही महाराज. अरे ज्या छत्रपती संभाजीराजाने माझ्या दिंडीचं संरक्षण केलंय, अरे छत्रपती संभाजीराजाने हातामध्ये टाळ घेतलाय. सरसेनापती हंबीरराव मोहिते महाराज पहिले सेनापती, यांनी गळ्यामध्ये पकवास घेतलाय. जी धारकरीत महाराज त्या काळातल्या धारकऱ्यांनी हातामध्ये तलवारी घेतल्या आणि महाराज दिंडीला संरक्षण देण्यासाठी निघाले. अरे कसे निघाले महाराज? मुखामध्ये भजन. ऐका, अरे ज्या छत्रपती संभाजीराजांची प्रतिमा मिलन केली ना तुम्ही, एकटा बारीक टाळी. अरे ज्या छत्रपती संभाजीराजांना कोणी दारू द्या म्हणलंय, अरे कोणी महाराज बाईंचा नाव लोटांनी संभाजीराजांना. अरे 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 काय रे माझ्या संभाजीराजांना एवढं 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 प्रतिबंधन करताय माझ्या संभाजीराजांची. अरे मला इतिहास झोपून बघा. अरे याच्या पलीकडे जायचं का? आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मोबाईल आहे. हा छावासारखा सिनेमा आलाय. अरे त्यामधून कळलं माझा छत्रपती संभाजीराजा काय होत आहे. अरे याच्या पलीकडे जाऊन सांगतो तुम्हाला. अरे आज गुगल मॅपवरती आपण सर्च केलं, गुगलवरती सर्च केलं. अरे त्या गुगलमध्ये दमलंय माझा छत्रपती संभाजीराजांच्या विरोधात बोलायला. अरे काय ती सत्य परिस्थिती बघा. अरे कोण बोला रे? मी अगोदरच सांगितलं पाणेवाडीकर या छत्रपती संभाजीराजांचे पाय या पाणेवाडीला लागलेत, या जालन्याला लागलेत, या मराठवाड्याला लागलेत महाराज. आपलं भाग्य आहे महाराज. त्या महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी राजा यांचे पुत्र संभाजीराजे महाराज वडिलांचा वारसा म्हणून दिंडीला संरक्षण देण्यासाठी निघालेले. गळ्यामध्ये टाळे पकवाचे वारकरी निघाले महाराज. आणि पुढून तरी घरी मिळवू लागलं. त्याला खबर नव्हती दिंडीमध्ये माझा छत्रपती सारख्या संभाजीराजा आहे म्हणून. आणि महाराज आले 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 दिंडी आली जवळ. आणि कधी म्हणून महाराज असा वार करायला सुरुवात केला. वारकऱ्यांवरती चालू झाला वारकरीवरती महाराज. अरे हर हर महादेवची किंकाळी झाली. अरे पकवासीला बाजूला ठेवून माझा छत्रपती सारख्या संभाजी रे. आणि असं कधी कापलं महाराज. अरे पांडुरंगाच्या जय घोषाने महाराज त्या वारकऱ्यांच्या पायावरती अभिषेक केला असेल. त्या छत्रीच्या रक्षानं महाराज अशी 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 सस्ती बसती महाराज दुश्मनांना. परत दिल्लीकडे पाहण्याचं साहस कोणी केलं नाही महाराज. अरे पहिली दिल्लीला सुरक्षा देणारा छत्रपती संभाजी राजा. अरे एवढंच नव्हे तर दिल्लीला जाणं होत नाही म्हणून महाराज तुला धान्य पुरवणारा माझा छत्रपती संभाजी राजा. अरे कसा प्रतिमा बदली करता या छत्रपतीची एक लक्षात ठेवा महाराज. मी तरुणांना तुम्हाला सांगत असतो नेहमी, मी प्रत्येक कीर्तनाला सांगतोय की तरुणांनी कीर्तनाला काय द्यावं. तर ज्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी राजाने येऊन बसावं महाराज. जगद्गुरु तुकोबारायांचे कीर्तन ज्या ज्या ठिकाणी असावेत हे भक्ती शक्ती संगमच असावे महाराज. वारकरी आणि धारकरी हे वेगळे नाहीच महाराज. आज तुमच्या गावामध्ये बघण्यासारखे अनेक उदाहरण महाराज. अनेक पोरांच्या गावामध्ये वारकरी पण आहेत आणि वारकरी पण आहेत महाराज. हे राष्ट्र हिताची गोष्टी तुमच्या गावातले पोरं करतात. आनंदाची गोष्ट आहे महाराज. एक लक्षात ठेवा तरुणांना तरुणींनो, आपण कीर्तनाला काय आलं पाहिजे तर महाराज जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजीराजे 2-2 तास बसायचे आणि कीर्तन ऐकायचे महाराज. मग तुम्ही आम्ही त्यांचे पायीक लागतोय ना, मग आपण देखील संप्रदायाकडे आलो पाहिजे. अरे संप्रदायाकडे आलं पाहिजे, कीर्तनाला गेलं पाहिजे. अरे छत्रपती शिवाजीराजे असतील, संभाजी महाराज असतील, त्यांच्या इतिहासाची पुस्तकं वाचली पाहिजे. तेव्हा कळेल आपल्याला छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती शिवाजीराजे. महाराज राजमाताजी जाऊन शिवाजीकडे मागितला महाराज. कसा पुत्र मागितला महाराज? अरे पुत्र भावा ऐसा भिंडा त्याचा तिन्ही लोकी जन्म. काय म्हणत? पुत्र ऐसा दे द्यायचा तर महाराज या गनिमांचा संहार करण्यासाठी मला पुत्र दे, या गायीची सेवा करण्यासाठी मला पुत्र दे आणि या शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी मला पुत्र दे. नसता जर मला पुत्र द्यायचाच नसेल तर मला न पुत्री ठेवलेलं बरं. ही जिजाऊ मातेनं संकल्पना ठेवली ती तुमच्या आमच्यासाठी महाराज. आणि महाराज आजकाल काय झालंय महाराज? अरे पूर्वीचे वावळे पटकन उठे महाराज, रणांगणाकडे पळत सुटे, तलवार धाल तुटे महाराज, पण मागे नव्हते हटत महाराज वावळे. आणि आताचे तरुण पाठ पाठ डोळे चोळीत उठे, धाब्याकडे पळत सुटे, देशी दारूची बॉटल फुटे महाराज, पण माग नाही. अरे काय म्हणून दारू